यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असून प्रखर उष्ण लहरीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। या भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या अवघ्या 48 तासात जिल्ह्यात 8 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सर्व मृत्यूंचा संबंध उष्माघाताशी असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृतरित्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मृतांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान या अचानक घडलेल्या मृत्यूंमुळे जिल्हाभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दिग्रस येथे मागील 24 तासात 3 जणांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती। त्यात आता जिल्ह्यातील इतर भागातील घटनांची भर पडल्याने हा आकडा 8 वर पोहोचला आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ शहरातील चापमनवाडी आणि भोसा मार्ग परिसरात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला। पुसद तालुक्यात 2 जणांचा तर बाबुळगाव परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे। या मृतांपैकी 4 जणांची ओळख पटली असून उर्वरित 4 मृत व्यक्ती अद्याप अज्ञात असल्याचे समजते। बाबुळगाव तालुक्यातील गवंडी ते किनी मार्गावरील पुलाखाली मारुतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला। अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच पुसद येथील हनुमान वॉर्डातील अन्नपूर्णामुळे या वृद्ध महिलेला भर उन्हात कूलरमध्ये पाणी भरत असताना अस्वस्थ वाटू लागले। प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पुसद नगर परिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्डसमोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत। दरम्यान जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे। दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत। प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। अत्यावश्यक कामाशिवाय भर दुपारी घराबाहेर पडू नये, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावे, तसंच वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। तथापि या मृत्यूंचा संबंध उष्माघाताशी आहे की अन्य कोणत्या कारणांशी हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। हिंदी